आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संदेश यात्रेचं साकुळा जल्लोषात स्वागत। दिनांक 13 मे रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेचं जल्लोषात स्वागत येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान कमिटीकडून जल्लोषात स्वागत करण्यात येऊन अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती संदेश रथयात्रेचं 1 मे ते 31 मे या दरम्यान आयोजन करण्यात आले होते। त्या निमित्ताने आज सकाळी साकोळ येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथयात्रेचं साकोळ येथे प्रस्थान होताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष निमित्त संवाद संदेश रथयात्रेचं स्वागत व विधिवत पूजन कमिटीचे अध्यक्ष काशीनाथ कडेकर यांच्या हस्ते करण्यात येऊन संदेश यात्रेतील प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवर रथयात्रेचे संयोजक लवजी शेवाळे, भोसले सर, बोडके सर, जवळग्याचे सरपंच हनुमंत बिराजदार यांनी साकोळकरांना या संदेश यात्रेचा संदेश हेतू सांगितला। ही यात्रा नसून हा एक विचाराचा प्रवास आहे असं स्पष्ट प्रतिपादन केलं। तर आभार प्रदर्शन जय मल्हार कमिटीच्या वतीनं काशीनाथ कडेकर यांनी मांडले। यावेळी लव कडेकर, बालाजी माने, बिरुदेव फणे, बालाजी माने, संगम महाजन, गणेश कडेकर, ओम कडेकर, महेश, बबलू अनेक समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।